एकट्यानं घातली. म्हणला 20,000 20,000 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका बोंबलो, त्यानं काय चांगल्या मला खाऊ नाही घातली. म्हणला मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून गुतीवल्या ती. अरे कसं काय असे ना, आपण देवाचं नाव तरी मुखात येतंय की नाही. तुम्ही पुढचा विचार करू. काही काही माणसं म्हणतात बघा, दानपेटीत पैसे नाही टाकायचे, नारळ नाही घ्यायचा, हार नाही घ्यायचा. का? कारण ते देवाला जात. अरे तुम्हाला देवच कळला नाही. ज्या वेळेस एखादा हारवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, ज्यावेळेस एखाद्या नारळवाल्याचं पोट आपल्या पैशामुळे भरतं, अरे त्याचं पोट भरतं याचा अर्थ त्याच्यामधल्या भगवंताचा आत्मा शांत होतो. मग देवाला गेलंच की रे. कुठल्या अनुषंगाने ही आकुंचित बुद्धी आणि स्टँडर्ड मायना केलाय तुम्ही की का नाही देवाला हार न्यायचा? हारवाल्याला काय द्यायचं, देवाला द्यायचं. अरे देव कोण आहे कळतंय का? आजकालची 2-4 पुस्तकं वाचली ना माणसं, देवापेक्षा स्वतःला शानी समजतात. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. अरे पुस्तकं वाचून शाना झाला तो खोकड आहे. मग ज्ञान कसं पाहिजे? मोठं की देहा कुतू उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जैसा. ज्ञान कसं पाहिजे? तशी तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. माऊली सांगतात ज्ञान हे मूळचं पाहिजे. जसं प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? सूर्य उगवल्यावर. सूर्य उगवल्यावर. अरे माय बापा हो, त्याला पहाटे उठावं लागतं. नाही पहाटे उठच जा कधी. बरं 4 दिवसात एखाद्या वेळेस झोपला ठीक आहे ना, रोज तरी. मी तुम्हाला फार सुरुवातीपासून सांगते की फार सोपा धर्म आहे आपला. आपल्याकडे पहाटे उठायचा नियम आहे, काकडा करायचा आणि कार्तिक महिन्यात तरी काकडा करावा. चातुर्मासानंतर काकडा का करावा? कारण देवशयनी एकादशी ही देवाला झोपवायची असते. देव उठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी जगाच्या मालकाला उठवायची असते. आणि जगाच्या मालकाला उठवायची ताकद काकड्यांच्या अभंगामध्ये आहे म्हणून कार्तिक महिन्यात काकडा असतो. कळतंय? आणि विचार करा, जे अभंग जगाच्या मालकाला उठवू शकतात ते आपल्याला यश देऊ शकत नाहीत का? विचार करा. विश्वाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगामध्ये आहे तर तुम्हाला आम्हाला यश सुख संपत्ती देणार नाहीत? कधीतरी विचार करा ना. प्रोग्राम दिसतो का? हे आमच्याकडे सप्ताह होता आणि तुम्हाला सप्त्यात घुसवायचं होतं. घुसव महाराज. ह्यांना ही माणसं म्हणजे काय? तुम्हाला डोंबऱ्याचा खेळ दिसतो का काय? की तुम्ही वागवाल तसे आम्ही वागणार आणि तुम्ही म्हणाल तसे आम्ही नाचणार. अरे आम्ही नाचणार ते फक्त भगवंताच्याच तालावर, हे कायम लक्षात. अरे आमच्याशी नीट वागलात ना, आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्या नादी लागलात ना, खाली झेंडा दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. शळपाटलेले समजू नका रे. अरे गाव आमची, माती आमची, परंपरा आमची, संस्कृती आमची. अरे पिढ्याने पिढ्या आमच्या पूर्वजांनी इथं देह पणाला लावला. मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असलं पाहिजे. विश्वासाने जगणारी माणसं आहेत ही. नम्रता संप्रदाय शिकवते, पण त्याच ठिकाणी बाधा टाळायची सुद्धा या संप्रदायात ताकद आहे. ही जर जगाला सुखी करू शकते तर स्वतःचं सामर्थ्य सांभाळणार नाही का? काहीतरी विचार करत जा रे. खुशाल लोक की तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी दी गुत दी. हे कारागीर आहे, ह्यांना आणते माराय. काय बोलताल का? त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती म्हण? किती देतो सांग? किती देता? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल? जयाची द्वारी अंगी आईसे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी. माझ्या बापाची नाही, तुकोबरायाची.